माझ्या मस्त दोस्ता, आज 36 वर्ष झाली बघता बघता आपल्या दोस्तीला. पण आपल्या दोस्तीचा आकडा हा 36 नव्हे 63च आहे. लग्न हा आपल्या मैत्रीला अधिक घट्ट करणारा घटक झाला. ही दोस्ती अबाधित राहो, वृद्धिंगत हो. खूप प्रेम, खूप माया, खूप आदर. चिनो. क्या बात, वा 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 वा. मित्रांनो, ही दोस्ती तुटायची नाही या नाटकाच्या आपण प्रयोगाला आलेलो आहोत आणि या प्रयोगाची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. चिन्मय मॅम आहे, सुमित दादा आहे, अमृता आहे, शुभंकर आहे. नेमकं काय आहे हे नाटक, ही दोस्ती तुटायची नाही, काय सांगाल? माझ्या मते प्रत्येकाच्याच आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, म्हणजे सर्वात महत्त्वाचं रिलेशनशिप जे आहे ते असतं दोस्तीचं. आणि ती दोस्ती फक्त दोस्तांशी म्हणजे कॉलेजमधल्या मित्रांशी किंवा शाळेतल्या मित्रांशीच नसते, तर तुमच्या लाईफ पार्टनरबरोबर सुद्धा असते, तुमच्या वडिलांबरोबर सुद्धा असते, तुमच्या आईबरोबर सुद्धा असते. तर याच दोस्तीला अधोरेखित करणारं हे नाटक आहे. ऑफकोर्स इकडे नवरा बायको ही संकल्पना आहे आणि त्यांच्यातल्या हरवलेल्या मैत्रीला पुन्हा एकदा शोधण्याची गोष्ट आहे. कुठेतरी आपण प्रत्येकच नात्यात आपण एकमेकांना गृहीत धरायला लागतो. थोडी त्याच्यावर तशी जळमटं साचायला लागतात आणि ती जळमटं नंतर नंतर आपण म्हणतो ना की जस्ट शविंग इट अंडर द कार्पेट. बऱ्याचदा आपण असं होतं की हां ठीक आहे चल, ठीक आहे चल, असं करत करत आपण पुढे जातो आणि मग नंतर तो ठीक आहे चलचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. तर त्या वेळेला ते प्रॉब्लेम्स ॲड्रेस करावेत आणि मैत्री ही ट्रान्सपरंट असावी. त्यामुळे मैत्री जी काही कोळिष्टकं किंवा जळमटं असतात ती काढण्याचं कार्य आपण जसं दर दिवाळीला घर साफ करतो तसंच मैत्रीसुद्धा किंवा नात्यातली सुद्धा ही जी काही धूळ असते ही वेळोवेळी काढावी लागते आणि काढली पाहिजे. तर त्याच्यावर हे नाटक आहे आणि दॅट इज द एंटायर जिस्ट ऑफ द प्ले. ऐक जरा काय सांगतो हवारा तुझ्या माझ्या मनातल्या बघ जुळल्यात तारा. मग तुमच्या पात्रांबद्दल थोडं सांगा, म्हणजे कोण 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 काय काय बरं, पात्र मी साकारताय? शशांक सदावर्ते. मी मानसी शशांक सदावर्ते. मी सुरभी बोकील. मी आदित्य नाईक. अच्छा, तुमच्या दोघांचं काय पात्र आहे या नाटकामध्ये? शुभंकर, अमृता? खरं तर आम्ही आहोत काउन्सिलर्स, पण आमच्या काउन्सिलिंगची पद्धत थोडी वेगळी आहे. ती अर्थात तुम्हाला नाटक बघितल्यानंतर लक्षात येईलच. पण जसं दादा म्हणाला तसं की खरं आहे की एका नात्याचं नाव बदललं की त्याचे सगळे काय म्हणू शकतो त्याच्याशी रिलेटेड सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बदलतात. म्हणजे दोस्ती असते तोपर्यंत खूप गोष्टी वेगळ्या असतात. त्याचं नवरा बायकोमध्ये रूपांतर झाल्यानंतर आपण कदाचित गृहीत धरायला लागतो, मग पुन्हा दोस्तीवर यावं लागतं आणि त्याच्यासाठी दादा म्हणतो तसं की ती जळमट आहे ती वेळीच आपल्याला झटकावी लागतात. एक्झॅक्टली. आणि ती झटकण्यासाठी तुम्हाला कधी कधी तुमच्या नॉस्टॅल्जियाला, तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा लागतो. आणि म्हणजे ते गृहीत धरणं तुम्ही नकळतपणे करायला लागता. सो तुम्हाला कॉन्शियस राहावं लागतं. आणि कुठेतरी आमची जी पात्र आहेत ती आजच्या पिढीला जे मिलेनियल्स आणि जेनझी या दोन्ही जनरेशन्सना कुठेतरी रिप्रेझेंट करणारी पात्र आहेत. सो आमच्या नात्याचे काही धागे हे त्यांच्या नात्याच्या गोष्टीशी कनेक्टेड आहेत, हे पण तुम्हाला नाटक बघितल्यावरच कळेल. सो असं आहे की कुठेतरी ते आजचे जरी कितीही आपण पुढे गेलो, पिढ्या जरी बदलल्या तरी काही गोष्टी ह्या इमॉर्टल असतात किंवा ह्या गोष्टी बदलत नाहीत. सो नाती आणि नात्यातली ह्या गोष्टी गृहीत धरणे ह्या गोष्टी कधीच बदलणार नाहीत असं आणि वाटतं. ज्यांचा
खूप वर्षांचा अनुभव आहे, ते कदाचित आमच्यापेक्षा जास्त जास्त चांगलं चांगलं सांगू सांगतील. शकतील. चिन्मयताई, म्हणजे मला आता शुभंकर म्हणाला की जेनझी आणि मिलिनियर्स यांच्याबद्दल हे नाटक भाष्य करतं. मग एकंदरीत हिची कास्टिंग बघता मला हे जेनझी आहेत का मिलिनियर्स असं जरा थोडी, पण तुम्ही जेनझीच वाटता अजूनही. नाही. आम्ही अल्फा आहोत. नाही, मला असं वाटतं की आम्ही अशा क्षेत्रामध्ये आहोत ना, मी आणि सुमित, की तिथे जसं तो आता म्हणाला की वेळोवेळी गोष्टी झटकून द्यायला लागतात, तसं मला वाटतं की आम्ही सुद्धा आमचं वडीलधारं असणं किंवा आपण इतक्या वर्षांचे अनुभवी असणं, हे आम्ही झटकून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सतत नवीन गोष्टींना सामोरे जात असतो. त्याच्यातल्या जितक्या चांगल्या गोष्टी म्हणजे राईट फ्रॉम टेक्नॉलॉजी, आता तांत्रिकदृष्ट्या किती गोष्टी सगळ्या बदललेल्या आहेत. म्हणजे आत्ताचे लाईट सकट सगळ्या जर गोष्टी बघितल्यात, म्हणजे लेपल्स लावून आम्ही नाटकात काम करू असं 15 वर्षापूर्वी कधीच वाटलं नसतं. हम्म. पण आता ती गोष्ट करताना त्याच्या काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत, त्या आम्ही नवीन आत्मसात करतोय. नात्यांच्या बद्दलच्या पार्टनरशिप ह्या गोष्टीवरती आत्ताच्या मुलांचा जास्त विश्वास असतो. आधीच आम्ही लग्नाकडे जे बघायचो ते थोडंसं वेगळं बघायचो. आमचे आई-वडील आणखीन वेगळं काहीतरी बघत असतील. तर आम्हाला फार मजा येते, की नाटकाच्या निमित्ताने आमचं क्षेत्र हे असल्यामुळे आम्ही सतत नित्यनूतन राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे आणि त्यात परत हे नाटक असं आहे, की जे आम्हाला नातेसंबंधांकडे, नवरा-बायकोंच्या नात्याकडे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने बघायला लावतात. त्याच्यामुळे मला फार मजा येते हे नाटक करताना. आता तुमच्या आठवणीत जायचा प्रयत्न करा. बघा काय दिसतंय. मॅम डिटेल्स आठवा, डिटेल्स. श्वास सोडा. काय दिसतंय? घंटा, काय? शाळेची घंटा. आपण आता पुढचे काही दिवस, आठवडे किंवा लागले तर महिने ही सेशन्स करणार आहोत. आणि मग त्यानंतर जर डिवोर्स फाईल झालाच तर मग कोर्टासमोर आम्ही आमचा रिपोर्ट. तुमच्या दोघांचं हे कितवं नाटक आहे म्हणजे चौथं? एकत्र? चौथंच. ज्वालामुखी. बॉम्बे मेरी जान. हां. फक्त एकच कारण, लेकुरे. आणि पाचवं. पाचवं. मग अशी ह्या नाटकातली काय एक वेगळी बाजू आहे जी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की मला काय वाटतं हे नाटक करताना सुमित बरोबर, की इतकी वर्ष मी नाटक करतेच आहे आणि आता मला असं वाटतं की मी आता जास्त मोकळेपणाने त्याच्याबरोबर काम करू शकते. पहिल्यांदा फार धास्ती असायची मला, की मला असं वाटायचं बापरे, सुमित बरोबर काम करतो, सुमित बरोबर काम करतोय, याचं एक दडपण होतं. आता मी ते एन्जॉय करते त्याच्याबरोबर काम करणं. आणि हे नाटकच असं आहे की ह्याच्या प्रोसेसमध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र आहोत. म्हणजे पहिल्यांदा फक्त ॲक्टर्स म्हणून आलो आणि नंतर ह्याचे निर्माते झालो. त्याच्यामुळे ही प्रोसेससुद्धा आमची पूर्णपणे एकत्र केलेली ही प्रक्रिया पहिली आहे आमची अशा पद्धतीची. त्याच्यामुळे फार मजा येते मला हे नाटक करताना. आणि प्रेक्षकांना काय निराळं बघायला मिळेल तर वयाच्या ह्या टप्प्यावरती तुम्हाला असं वाटतं की आता काय नवीन करायला मिळणार आहे आपल्याला. अशा वेळेला एक अत्यंत कालसुसंगत असं नाटक म्हणजे लेकुरे नाटक जे होतं ते आम्ही रिव्हिजिट केलेलं होतं, की आधीचं एक क्लासिक होतं, कुणीतरी करून ठेवलेलं नाटक आम्ही रिव्हिजिट केलं होतं. आत्ता हे असं नाही आहे. हे ताज्या दमाचं नाटक आहे. ताज्या दमाच्या पूर्ण टीमबरोबर. म्हणजे आत्ता आमच्या ज्या टीमचं सरासरी जर वय काढलं तर ते 30-32 असेल. हां, त्याच्यामुळे ती फार मजा आहे या नाटकाची. आणि तेच ताजंतवाने पण प्रेक्षकांना ह्याच्यातून बघायला मिळेल. तुझ्या विना सांग कसे जगायचं, तुझ्या पाशी तुझ्या विना काही नाही मागायचं. मला सुमित दादाला विचारायचं की तुम्ही एकत्र नाटक करत असताना रिहर्सलच्या दरम्यान भांडणं होतात की अरे असं काय तू असं काय वाक्य नाही, घेतेस किंवा तू असं वाक्य घेतलंस किंवा कारण घरचं वेगळं असं तुम्ही मुळात नवरा बायको आहात ना. नवरा बायको म्हटलं की भांडणं होतातच. नाही, तर ती नाही. रिहर्सलच्या दरम्यान ही व्हायची काय नाटकाच्या निमित्ताने? रिहर्सलच्या दरम्यान नाही, पण घरी गेल्यानंतर म्हणजे आज प्रयोगानंतर सुद्धा अरे हे राहून गेलं, हे तू का घेतलंस, हे असं नको करूस,
हे तसं नको करूस, हे असं सुराज चालू नाही असतं. छान लागला हे असं त्याच्याबद्दल चर्चा होते, चर्चा होते. भांडण नाही होत. भांडण नाही. माझ्या मते अमृता आणि शुभंकर मध्ये सुद्धा अशी चर्चा होते. हो, प्रश्नच नाही. अगदीच अगदीच की आणि- आज आज हा जर असं असं घेतलं असतं तर छान झालं असतं. हा, किंवा तू आज ते असं तू ती रिएक्शन अशी दिली नाहीस, तू ते वाक्य मध्ये गाळलंस. बघितलं का नाहीस माझ्याकडे आज हा, असं? अशा बऱ्याच एवढं. गोष्टी. आणि ते परत आम्ही शिकतोय त्यांच्याकडून की कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम ज्याला म्हणतात, की तो घेणं आणि तो नात्यात म्हणजे त्याचा परिणाम नवरा बायकोच्या किंवा हा. दोस्तीच्या नात्यावर होऊ न देणं, हम्म. हे जास्त महत्वाचं आहे. की हे वेगळं ठेवणं आणि हम्म. पर्सनल वेगळं ठेवणं. येस. मग मला काय म्हणायचं आहे की आज हे नाटक बघताना प्रेक्षकांनी समाजामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी चालू आहेत ना की असं वाटतं तुम्हाला की प्रत्येक माणसाला काउन्सिलरची गरज आहे? म्हणजे मला पर्सनली असं वाटतं हे नाटक करतोय म्हणूनही असेल. आणि लेट्स नॉर्मलाइज की कधीतरी एखाद्या मार्गदर्शनाची काउन्सिलिंगची गरज जर पडत असेल तर घ्यायला काही हरकत नाहीये. म्हणजे आपल्याकडे ते की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेमच आहे, तुम्ही कशातनं तरी जाताय, हां आजार आहे, तर तसं त्याच्याकडे न बघता काय म्हणू शकतो ना आपण, एखादी गोष्ट चांगली होण्यासाठी कोणतरी कारणीभूत ठरत असेल, मग ती व्यक्ती असेल, ती गोष्ट असेल, काही असेल, तर ती करायला काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असे जर आणि तुम्ही नाटक बघितल्यानंतर कळेलच, असे काउन्सिलर्स जर तुम्हाला मिळत असतील तर का नाही. ब्रेकअप होऊ नये म्हणून पण मदत करता का तुम्ही? नाही, मी चार्जेस द्यायला तयार आहे. म्हणजे काय काय तुमची फी काय आहे बरं? किती वर्षांचा रिलेशनशिप आहे तुमचं? 2 नाही 3 आठवडे होते पुढच्या रविवारी. क्या बात आहे. दादा, ही दोस्ती तुटायची नाही. तुमची मैत्री ही किती वर्षापूर्वीपासूनची आहे? 1991 साली आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्याच्यानंतर 5 वर्ष आम्ही मित्र होतो. त्याच्यानंतर 96 साली आमचं लग्न झालं. मग मित्र होतोच, मग नवरा बायको झालो. मग 97 साली मित्र, नवरा बायको, मग आई बाबा असं झालो. असं आम्ही मजल दर मजल करत इथपर्यंत पोचलेलो आहोत. आज 30 वर्ष झाली आमच्या या लग्नाला आणि आमच्या मैत्रीला. बरं, आठवतं का तुम्हाला मैत्री जेव्हा तुमची सुरू झाली होती तेव्हा ह्यांनी काय गिफ्ट दिलं होतं तुम्हाला पहिलं? पहिलं गिफ्ट मला आठवतंय मी काय दिलं होतं. हो, आज बहुतेक मी भांडण. पैसे खर्च केले होते ना. पहिलं गिफ्ट काय मला नाही आठवत, सॉरी. मी सुमितला बटाट्याची चाळ हे पुस्तक दिलं होतं. हा. येस येस येस. आणि मी तिला बटाट्याची भजी दिली होती. मी पण गिफ्ट दिलं होतं. यांनी काय दिलं होतं तुम्हाला पहिलं गिफ्ट? सुमितने मला एक खूप छान वुडन हे दिलं होतं. काय बरं, पेपर वेट असतो ना हा. टाईपचा, पण ते खूप सुंदर होतं. बरेच दिवस होतं ते माझ्याकडे. होतं दिलं. त्याला काय- आठवलं. त्याला काही आठवण्याचं शक्यच नाही. पेपर वेट मुळे त्यांचं वेट काय तुमच्या आयुष्यात हे कळण्यासाठी दिलं असावं. काय वजन आहे माझं, हा. बघितलंच. सुमित आला ना, जिथे तो येतो तिकडचा माहोल इतका बिघडवतो, सगळे जण वाईट विनोद करायला लागतात. नाही, माझं 2 बसलेत. हा, आणि श्वास घेतला तरी हे दोघे जण हसतात. नाही, पण विनोद आहे असं समजून. ते म्हणजे वातावरण असं म्हणजे हास्य. त्याचा विनोद झाल्यावरती मावशीचा लुक येतो आणि मग हसतो. कळलं काय दर्जा कळतो या विनोदाचा. सो ह्या नाटकामध्ये तुम्ही गाता सुद्धा येस. आणि
तुमचं गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षक वन्स मोर हे करतात हो. त्यामागचं गणित काय म्हणजे आणि तुम्ही म्हणजे आपण नाटकाचा प्रयोग म्हटल्यावर काही ना काहीतरी प्रयोग करत असतो प्रत्येक प्रयोगाला, तसं तुम्ही ठरवून करता का दर प्रयोगाला काय काय प्रयोग? खूप गोष्टी आमच्या एक्सटेम्पोर होतात. हो हो, म्हणजे कसं आहे की ऑडियन्स रिॲक्शन असेल किंवा ह्याच्यामध्ये ती सोय आहे. आम्ही की, ते म्हणजे आम्ही दोघे जण अत्यंत शिस्तीचे नट आहोत. आम्ही तिसरी वॉल Fourth फोर्थ वॉल कधीच आम्ही तोडत नाही, जर नाटकात ते आवश्यक नसेल तर. पण ह्या नाटकामध्ये तशी संधी आहे, जसं लेकुरेमध्ये पण होतं, संवादी नाटक होतं की देवाणघेवाण व्हायची प्रेक्षकांची आणि नटांची. तर तसंच ह्याच्यामध्ये एका सीनमध्ये ती सोय आहे, फक्त तेवढा वेळच आम्ही या गोष्टी एक्सटेम्पोर करतो. बाकीच्या नाटकामध्ये आम्ही शिस्तीत नाटक करतो. आणि मला म्हणजे आता हा 30वा वाढदिवस आहे बरोबर लग्नाचा, आहे. बरोबर आहे, 30वा बरोबर आहे. प्रयोग आहे. बरोबर आहे. आता अजून एक थोडं तुम्हाला अशा कठीणाईमध्ये टाकतो. हम्म. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही काय गिफ्ट केलं होतं त्यांना? अरे तू काय असे सगळे असे कठीण कठीण पेपर का हे तर मला काढतोय? पण आठवत नाहीये. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला काय दिलं होतं रे? आपण काही दिलं नव्हतं एकमेकांना, आपण फक्त एकत्र मजा केली होती. ए सुमित, मूल मूल नीरज जन्मला होता. नाही नव्हता जन्माला. सुमितला वाटलं ते सांगतो नको रे. 97 97 ला पाचवा पहिला महिना वाढदिवस. होता माझा. पहिला वाढदिवस, हा 6वा महिना मी होता. प्रेग्नंट होते. पण जे गिफ्टच होतं ना ते. नाही पण खऱ्या अर्थाने नाही, मी खरं तुम्ही सांगते, आम्ही खूप छान वाढदिवस तो साजरा केला होता. सुमित आणि मी दोघेही वेगवेगळे प्रोजेक्ट करत होतो. त्याच्यातून आम्ही पैसे वाचवून आम्ही घरातल्या सगळ्या लोकांना पहिली पार्टी आम्ही आमच्या पैशातून दिली होती. सो आमच्यासाठी तीच एक मोठी अचीवमेंट होती की आपण एक सगळ्यांना जेवण देऊ शकतो, असे ते दिवस होते. त्याच्यामुळे तो वाढदिवस फार सुंदर होता. यायचं रात्री फ्रीज मधली भाजी आपली बाहेर काढायची, ताटात वाढून घ्यायची, मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायची. अरे चा, अजून गारच आहे. तुमच्या आयुष्यातलं ही दोस्ती तुटायची नाही ह्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? प्रयत्न माझ्या मते ना, जिकडे प्रयत्न आला ना तिकडे सगळंच फोल ठरतं. म्हणजे प्रयत्न करू नये, भान ठेवावं आणि गृहीत धरू नये, ह्या दोन गोष्टी. नाही प्रयत्न असं आटापिटा करत नाही, पण प्रयत्न म्हणजे एकमेकांना त्यांचा अवकाश देणं. हे सुमित खूप चांगलं करू शकतो आणि सावकाश माझ्यापेक्षा जास्त. आणि असं इरिटेट करत राहणं आणि एकाने सहन करत राहणं हे फार आवश्यक पण असतं. प्रेम आहे ना त्याच्यामध्ये, किती प्रेम आहे. खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आता आम्ही आमच्या तिसरी घंटा होणार आहे. आता तुम्ही नाटक बघा. लग्नाच्या 6व्या वाढदिवशी आमचा 21 वर्षांचा मुलगा समोर बसला. माझ्या सांगण्याचा अर्थ फक्त एवढाच होता की इतकी वर्ष लोटली तरी अजून नव्याची नवलाई कायम आहे. आणि या नव्याच्या नवलाई शशांक, मी तुझ्यासाठी एक कविता लिहिली. फक्त एवढंच म्हणत होतो. मीटिंग ऑनलाईन आहे. काय? मीटिंग ऑनलाईन आहे. अरे मग मी एवढं आवरत होतो तेव्हा का नाही बोललीस? कारण 1 मिनिट काही बोलायचं नव्हतं आणि मला खूप मज्जा येत होती तुझी घाई गडबड झालेली बघून. मानसी सदावर्ते, वय 50. ही कोण आहे? सॉरी वय 50 नाही का? कोण आहे त्या? केस बद्दल सांगते इकडे. मानसी सदावर्ते, बायको, वय 50, काम कवयित्री लेखिका. शशांक सदावर्ते, नवरा, वय 50, काम पत्रकार. 50. आतापर्यंत 42 मॅक्सिमम होता आपला. सुरभी 50 मारली म्हणायची. येस. आणि आमच्या 2 मुलांची ओळख मी करून घेणार.
सुमित निर्माता म्हणून जरी पहिल्यांदा निर्मिती करत असला तरी सुद्धा खूप मोठी कारकीर्द त्याच्या मागे आहे उभी. तर त्याच्यावर त्यांनी असं ठरवलं की जेव्हा आपण दौरा करणार तेव्हा आपला खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही रिअल लाईफ कपलच याच्यामध्ये कास्ट केलं. शुभंकर एकबोटे आणि अमृता बने. अमृता बने असंच नाव ठेवलं लग्नानंतरही. आणि शुभंकरची आणखीन एक ओळख म्हणजे परिपूर्ण अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटेचा हा चिरंजीव आहे. तुम्ही सगळ्यांनी जसं आमच्यावरती प्रेम केलेलं आहे तसंच प्रेम ह्या दोन्ही लेकरांवरती पण करा. तुमचे आशीर्वाद त्यांच्याही पाठीशी राहूयात नेहमी. या सगळ्याच लेकरांच्या आमचे सगळेच बाळ आहेत. थँक्यू सो मच. आता मी खूप वेळ बोलले पण मी त्याला थँक्यू सो मच. थँक्यू. आता प्रयोग संपलेला आहे आणि हे इतकं मोठं सरप्राईज आम्हाला दिलेलं ही दोस्ती तुटायची नाही. Yes. सो प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही आपल्या ह्या नाटकाविषयी आणि प्रेक्षक काय घेऊन जाणार आहे त्या नाटकातून? प्रेक्षक खूप काही घेऊन जातील. त्यांनी मला सिरियसली वाटतं की प्रेक्षकांनी अवश्य यावं आणि एकदा हे नाटक तुम्ही सॅम्पल करावं. आम्हाला आतून वाटतं की हे नाटक तुम्हाला खरंच हवं. कसं वाटलं असं सरप्राईज? आणि फारच भारी होतं कारण या सगळ्यांनी फार मेहनत घेतलेली होती. मला आज असं सांगण्यात आलं होतं की काही नाही, छोटंसं एक काहीतरी आहे असं. त्याच्यामुळे मला असं टप्प्याटप्प्याने सरप्राईजेस मिळाली. त्याच्यामुळे खूप छान वाटलं मला आज. आणि आमची 2 मुलं तर फार गोड आहेत त्याच्यामुळे ते पण त्याच्यामध्ये सगळ्यात सहभागी होते. आणि तुम्ही लोक आलात. लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट जाणार आहे त्याच्यामुळे त्याचा एक मला विलक्षण आनंद आहे. कारण लोकमत विदर्भ आणि मराठवाड्यात फार त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं बस्तान बसवलं होतं. आणि आपली लोकमत फिल्मी आहे त्यामुळे हो, त्याच्यामुळे त्याचा सर्व दूर पोहोचणार आहे. ही खूप मजा येते मला. थँक्यू सो मच गाईज. त्यामुळे प्रेक्षकांना आम्ही एकच सांगू की ही दोस्ती तुटायची नाही. मित्रांनो, अशाच आपल्या ह्या नाटक वेड्यामधून आम्ही एकापेक्षा एक अशी नाटकं आपल्या भेटीला आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका लोकमत फिल्मी नाटक वेडे.